तर आपल्याला ना तिथे जायचं आहे. आपण तिथे लवकर जाऊ. रूट आहे. नाव सांग. नाव बोल तुझा. आमच्या सोबत येणाऱ्या वरती आता नाव का तुझा बोल. स्वीटी. स्वीटी का बोटी काय काय. हा पाठचा व्ह्यू बघा असला भारी वाटतोय ना. काय मस्त वाटतंय. अरे वा. आता आपण जाऊ तर ह्या रोडने जायचं आपल्याला. ह्या रूटने तर चला कनी मस्त मस्त इथनं जायचं. आपण इकडून जातोय. तर गाईच ही करवंदीची फुलं आहेत. आमच्याकडे आम्ही ना काय करतोय ना त्याचा वास पण छान येतो आणि हे खातात पण. दाखवू खाऊन तुम्हाला. खूप मस्त लागतात. आंबट चंबट लागतात. नक्की ट्राय करा. हा एक पॉइंट आहे इथे आईस स्टॉलचा. गाईज आम्ही पहिले होलीला नॅचरल कलर ना हे यूज करायचो. हे ना हे असं हे केलं का बघा. हे बघा अशा प्रकारे हा कलर तयार होता. आणि हा मी रंगपंचमीला खेळायचो. खूप भारी वाटते. इथं बघून इकडे आहे ते झाड. हे बघा होली झाड माझी इथं. आता आम्ही ना थोडं जवळ आलोय आमच्या कॅम्पिंगच्या इथे. आणि खाली बघा तो व्ह्यू पण बघा भारी आहे. मस्त आहे ना. चला वरती चढायचं आहे. इकडे जायचं आहे. थोडं इथं आम्ही थांबतो. बसतो थोडा वेळ आणि पाठीमागं तरी आहे बघा. इकडे पडलो ना आपण तशा. तिथं मला झोका भेटलाय आणि झोक्यामध्ये हा इथे लोकेशन आहे ना. ते इथे मी झुला खेळलो तिथे मागे. ओके आता वरती जाऊयात आपण. गाईचा पनवेल आहे खाली दिसतोय तो पूर्ण पनवेल एरिया. मस्त आहे ना. आणि इथे हनुमान आणि गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती आहेत. खूप भारी आहे. हे बघा इथे नाव पण लिहिलंय. वरती आम्ही आलोय आणि आता अजून पुढे जायचं. इकडे मग पोचलो आम्ही आमच्या कॅम्पिंगच्या इथे. इतका कालोख झाला आता की आम्ही आता कॅम्पिंगसाठी जागा बघतोय. मला रस्ता भेटत नाहीये पण ठीक आहे भेटेल. बघतोय. खूप अंतर पण होत चाललं आता. ॲटलिस्ट म्हणजे 7 वाजायला आले असतील आता. तर पटकन आम्ही कॅम्पिंगसाठी जागा बघतो. टेंट लावतो की झालं. चला हे कॅम्पिंगसाठी इथे खूप भारी आहे. हे बघा. तर इथे आमचे कॅम्प आहेत 2 आणि इथे आता आम्ही स्टे करणार आहोत. आणि हा आमचा आहे टेंट मध्ये मस्त. तर आता आम्ही बार्बिक्यू साठी तयारी करतोय. आता इथे आम्ही बॉनफायर लावला आणि आता चिकन काय करून घेऊ आपण. मॅरिनेट झालेला आहे. थोड्या वेळ शिगामध्ये चढवू. हा थोड्या वेळात आम्ही आता शिल्यामध्ये ना शिगांमध्ये घुसू आता त्यांना आणि शेकू त्यांना मस्त आणि खाऊ. बार्बिक्यू करू आणि खाऊ. मज्जा येईल. चला भेटता. मी दाखवतो तुम्हाला नंतरला. तिथे आमचं टेंट आहे आणि इथे मस्त बार्बिक्यू. इथं स्विमिंग पूल आहे का. भारी ना. हे सगळे हे स्वतःच करतात माहिती आहे का. भारी आहे. तर आमचं इथे मस्त चिकन शिजलेलं आहे. बार्बिक्यू मस्त वाटतं ते. थोड्या वेळाने खाऊ आपण. अशा प्रकारे आमचा बार्बिक्यूज रेडी आहेत आणि आता आम्ही खाऊ मस्त. तर आता आमची बार्बिक्यू झाली आणि आता मी टेस्ट करतोय. भारी झाले. छान वाटते. आता आम्ही पटापट खाऊन घेतो. कुठचं आहे भारी आहे. बार्बिक्यूज आमचे खाऊन झाले आहेत. आता डिनर करू आम्ही. इट्स काय डिनर टाइम चालू झालं ऑलरेडी. हे बघा
पटकन आम्ही जेवण घेतो आणि आता सकाळीच आपण भेटू डायरेक्ट ना. हां सकाळी भेटू आपण डायरेक्टली. चला तर मी जेवण घेतो, जरा पेटपूजा करतो. बाय बाय. तर गाईज आता जस्ट मी उठलो आहे आणि बाहेर असा मस्त व्ह्यू झाला आहे. तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. आणि आता किती 6:30 वाजलेत सकाळचे. तर आता आम्ही डायरेक्ट वरती ट्रॅकिंगला सुरुवात करू. आता आम्ही प्रबलगडला जाऊ पुढे. आता आम्ही जो इथे राहिलो ना नाईटला ते कलावंती होतं. तर त्याच्या पुढे आता आम्ही जाणार आहोत प्रबलगडला. तर मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. चला. हा इकडे आहे ती कलावंती आहे आणि आता याच्या पुढे आहे ना तिकडे प्रबलगड आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि आता मी लगेच फ्रेश वगैरे होईन आणि मग आम्ही जाऊयात वरती लगेच. ओके चला. आता आम्ही वरती जाता जाता आम्हाला इथं करवंद भेटलेत, जी काल सकाळी ना सर संध्याकाळी त्याची फुलं भेटलेली. पण इथं आता त्याची करवंद भेटते. ती बघा पिकलेत नाही अजून, कच्चे आहेत पण आंबट चिंबट मस्त लागतात. कोणता जनावर आला ना तर मी पहिला तुला ढकलीन आणि मी जाईन वरती. बोलून घ्या तुमचा भोजन आजचा मस्त मिटवा की नाही. थोडासा थम्सअप पितो. हा एक नंबर. हे खूप रिस्की आहे बघा रस्ता. दमलो मी एवढं चढायचं अजून बाबा. मस्त वारं लागतंय. खूपच रिस्की आहे आणि ऐकते मी आता एवढा डेंजरच आहे. हाय मी ये रिस्की आहे. ऐको डेंजर आहे सर्व यार इथले. इथं मस्त किती भारी आहे. इथेच बसू. कंटाळा आलाय तर. झोपलो इथं तर किती भारी आहे. इथे झोपतो आता नंतरला. चला वरती जाऊयात फटाफट. तर आता आम्ही आलोय गडाचा मेन दरवाजा आहे ना तिथे. आणि असा हा गडाचा दरवाजा आहे हवाला. ओके चला आता वरती जाऊयात. इथे अशा चढताना पायऱ्या आहेत दरवाजाच्या इकडे. ओके वरती जाऊयात. यार अजून चढतोय. असं कधी पोचतं असं झालंय. जंगलची वाईब येते इथे फुल. जंगलमध्ये आहे ना असं वाटतंय एकदम जंगल. इथे कुकुंबर घेतो खायला. काहीच मी झुल्यात बसलोय आणि मस्त फिरतो. असं वाटतं इथे झोपावं. मस्त वाटतंय. सीन भारी आहे. असं एकदम इतकं भारी वाटतंय. आता आम्ही ना मॅगी खाऊ इथे. आणि मॅगी खाल्ली का गडावर जाऊ. कारण की आम्ही सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणून डायरेक्टली खाऊन घेतो. कुकुंबर खाऊन घेतो मी. आता मॅगी खाऊन घेतो मी पटापट. मस्त आहे टेस्टी आहे. तुम्ही पण या खायला पटापट. आणि खात जा सकाळची मॅगी. दुसरा नाश्ता नाही करायचा मॅगी खायची. बाय बाय. आलेलो आहोत पिनॅकल पॉईंटला. आता आलेलो आहे मी आणि तुम्हाला दाखवतो पिनॅकल पॉईंटचा व्ह्यू. ओके. आणि तो आहे ना तो कलावंती दुर्ग आहे. खूप भारी आहे. मस्त आहे ना व्ह्यू. हा आणि हा राजवाडे आहे तिथूनचे. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करून दाखवूया तुम्हाला कसं आहे. तर आतमध्ये पण अशा टाईपमध्ये काहीतरी पण छान आहे. उतरत जरा खाली. मस्त आहे. थंड वाटतं इथे. हे बघा कसं आहे.
त्या पॉइंट वरून निघाल्याच्या नंतर तो कोण आलाय? ग्रे मी बोलत बसले होते अशी आता मगाशी, तेव्हा तो ग्रेवाला मुलगा माझ्या बाजून गेला. पहिला वाला पॉइंट आता तो राजवाड्याच्या पुढे बघ. थांब. इथे आपला नंदी आणि गणपती बाप्पा हनुमान यांचं मंदिर आहे. गणपती बाप्पा खूप छान आहे. आम्ही लगेच पाय पडून येतो. आम्ही इथे दर्शन घेतलंय आणि तिथे अगरबत्ती पण लावली आम्ही. आणि आता आम्ही पुढे जातो इकडे. ओके गाईज, आम्ही तिकडून त्या टेकडीपासून आम्ही आता इकडे आलोय आणि आता हा व्ह्यू बघतो इकडूनचा. बघा किती छान आहे. अरे हा ते ना कॅम्पिंग. तर हा एक व्ह्यू आहे, पण हा खूप सर्वात भारी व्ह्यू आहे. आणि ते ना ते एकदम शिप सारखं दिसते, म्हणजे कसं वाटतं की होडी मोठी जहाज तिथे थांबले. आणि हे बघा किती भारी वाटते ना, ते भारी आहे. मस्त व्ह्यू आहे एकदम. आणि आता परत पुढे जायचं आहे, तर पुढे जाऊन आणि दाखवतो मी तुम्हाला कसा व्ह्यू आहे तो गाईज. तर हा 360 व्ह्यू आहे आणि बघा कसला भारी वाटतं यार. भीती पण वाटते, हे खूप डेंजर आहे. बघा मी कुठे उभा आहे. तिथे उतरायला पायऱ्या आणि हे जात आहे. ह्याच्यावरती दळतात अन्नधान्य, ह्याच्यावरती दळतात आणि मग मस्त ती भाकर बिकर खायला भेटते आपल्याला. ती ह्याच्यावरती दळायची. मस्त आहे. आता आम्ही कालाबुरुच्या इथे आलो आहे आणि इथे अशी साडी बांधून झुला बनवला आहे. मी भरपूर झुल्यामध्ये खेळलो आहे. तर जिथं जातो तिथं नुसते झुल्याच आहेत. मस्त झुल्यामध्ये फिरतोय आणि खेळतोय. आणि आता मी कालाबुरजाकडे पोचत आलो आहे आणि तो दाखवतो. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच खाली उतरणार आहोत, कारण की आम्हाला लवकर घरी जायचं आहे आता. आणि आता जाताना बघूयात काय हालत होते ती. चढताना काय नाही वाटलं, पण उतरताना तर खूप रिस्की आहे, कारण की अशी सरपंटी आहे ना, म्हणून मग बघूयात कसं काय ते. चला जरा झुलतो. तर हे काय मला दिसलंय काय माहिती नाही नक्की काय आहे ते, पण आम्ही कालाबुरुजाकडेच आहोत गाईस. तर इथे पण एक आहे, हे तिथे पण होतं आणि इकडे पण आहे, आणि काहीतरी असं आहे काहीच. हा व्ह्यू बघा किती भारी आहे. ही नदी आहे, मस्त आहे ना. मोरबे धरण का काहीतरी आहे नाव. काळा हे आपल्याला मुंबईत पाणी येतं ते. आणि आता आम्ही मेन पॉइंट वरती आलेलो आहोत आणि हा आहे असा व्ह्यू. तुम्हाला खालचा पण दाखवतो बघा, एक नंबर आहे. हे बघा खूप भारी आहे ना. आणि आता झालं, आता आम्ही पॉईंटवरती आलो आहे. आता आम्ही डायरेक्टली थोड्या वेळाने घरी जाऊ. ओके, तर आता बाय बाय, भेटूत आता खाली डायरेक्टली.